नमस्कार मित्रांनो, एकदा पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे आपली फेअरवेल आणि फेअरवेलची तयारी चालू आहे सकाळपासून। आता टाईम झाला तसा ब्लॉग काय बनवायचा विचार नव्हता, पण पोट्टी मोबाईल ते बनव म्हणून आता बनवत आहे। तुम्हाला दाखवतो तयारी कशी चालू आहे। हे बा एक नंबर। आता पहिले डेकोरेशन काम झालं, आम्हाला डेकोरेशन काही करावं लागत नाही तसं सांगू तर। ब्लॉग आपण उशिरा चालू केला कारण बाहेर मोर्चापूरमध्ये गेलो तुम्ही, थोडंसं काम होतं आपलं हॉस्टेलचं इच्छानं, म्हणून ब्लॉग उशिरा चालू केला आपण। बाकी आता तुम्हाला समोर दाखवत होतो कसं काय कार्यक्रम होतात। तर 4 वाजता 5 वाजता आपला उठते रे भाई, तेव्हा वर एकदम जोरदार चालू आहे मित्रांनो। आता फक्त सध्या तर काही नाही, तुम्ही फक्त संध्याकाळी एकदम पहा काय माहोल बनते। तर लेकिन एक सेकंड क्या सीन है। तर मित्रांनो, हे आपलं फेअरवेलचं बॅनर 18 एप्रिल पॉलिटेक्निक कोण टाकलं आणि चला लावूया आपण। तर मित्रांनो, बाकी आता काय, आता एकदम काय सांगू तुम्हाला, टेन्शन आपलं माहिती होतं त्याचं, म्हणून का ब्लॉग बनवून राहिलो मी। बाकी आता तुम्हाला दाखवतो आपला काय रेडी आहे बा। इकडे आपला मठ्ठा बनवण्यात आलो, ठीक आहे। आणि बाकी ते तुम्हाला दाखवलं तेव्हा तिथं स्वयंपाक इथं बनवून चालू झालं। आता फक्त एक मॅटर झाला आपला की डीजेला थोडासा उशीर झाला, आता तो येतच आहे 5 मिनिटात बस। मग आता मी आता तुम्हाला काय डायरेक्ट रेडी गिडून भेटतो तुम्हाला, ठीक आहे। कारण की थोडंसं टेन्शन माझ्या मागे, तर मग त्यामुळे ब्लॉग मी थोडा कमी बनवत आहे। तर मी डायरेक्ट रेडी होऊन भेटतो तुम्हाला, ठीक आहे। डीजे आल्यावर डायरेक्ट। मित्रांनो, आता आपली तयारी झालेली आहे बिलकुल। दाखव आपला थोडासा लुक दाखव बरं। तर मी तर बघा एकदम आता स्मार्ट आपला लुक बाकी आहे बा। कसं आहे स्मार्ट, आपण याचं कधी घमंड केलं नाही आपण। आणि कसं एक गोष्ट तुम्हाला सांगतो मनीष, कसं असते आपण एकाच पुट्टीच्या याच्यात लॉयल समजते। लॉयल म्हणजे कसं आहे, आता तू हाय म्हणून तू माजूर राहिला असं आहे का। आपलं कसं एकतर्फा आहे आपतो, पण मी त्या पोहोचली लॉयल, ठीक आहे। बाकी तुमचं हेच म्हणणं। आता चला, मला थोडंसं काम आहे, तुम्हाला भेटू थोड्या नंतर। आठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, आठवणी निघून जातात आणि शेवटी फक्त आणि फक्त आठवणी राहतात। की हर रात में तेरी याद है, ये रात भी क्या रात है, हर रात में तेरी याद है, जिस रात में तेरी याद नहीं वो रात मुझे याद नहीं। ये रेडी है हे फक्त शायरी, बाकी समजण्याला इशारा कापे मयूरदा नाव तर घेऊ शकत नाही मी इथं, नाव ना घेऊ बोल। बाकी आता जो नाचले त्याच्या मायले लहजाची होती लहजाची होती कौन मरता है मोहब्बत में सभी जीते हैं मेरी मोहब्बत तर मित्रांनो, नाचून थकलो मी, पाणी घ्यायला चाललो, पाणी संपलं हो मेसमधलं। 5 वाजता तिथे माठ लागले तर माठातलं पाणी घेतो।
काय सांगू तुम्हाला ब्लॉग भेटत नाही भेटला तरी थोडं तुमच्यासाठी फक्त काढत आहे मी, ठीक आहे. तर मग या गोष्टीवर इकडं लाईक आणि सबस्क्राईब होऊ द्या. तर मित्रांनो आज मी गर्ल्स हॉस्टेलमध्ये जेवण देऊन आलो. आता आमचा कार्यक्रम 9:30 वाजेपर्यंत तो संपते सगळं, अर्धा एक घंटा. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो समोरचा काय सीन आहे तर. बाकी भांडणं घप उरायले कारण आपल्या हाताखाली असल्याच्याने भांडणं अडत आहे. कारण की आपला तुम्हाला सांगतो मी आपल्यासमोर कोणी जात नाही, सेकंड इयर नाही, थर्ड इयर नाही, फर्स्ट इयर नाही, ठीक आहे. त्यामुळे आपला शब्द म्हणजे फायनल शब्द असा मॅटर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. तू जातात शब्दासमोर जाऊन तो दाखव, कापून नाही टाकीन मी असा होतो मित्रांनो. आता थोडंसं दाखव तुम्हाला 15 मिनिटात भेटतो, ठीक आहे. नाचायचा कॅरेक्टर संपल्यानंतर भेटतो तुम्हाला. बाकी तुमचा बहुत हँडसम दिसू राहिला बाकी काही म्हणा तुम्ही, ठीक आहे. आता काही पोटी मॅसेज गिसेस करतील पण सॉरी. गाणं बघतात तिच्यासाठी. तर मित्रांनो आता तुम्हाला काय सांगू आता थांबवायला बघतो तुमच्यासाठी. तर आता असं आहे की पुरे बोलत होती आता 10 वाजेपर्यंत आमचा टाईम असतो. तर आता 10 वाजेपर्यंत आम्ही नाचलो तर आम्ही थोडंसं आता जेवण घेऊन करतो तुम्हाला दाखवतो. बाकी आता कसं काय, ठीक आहे. तेव्हा तिकडे भाजी काढण्यात आलो आहे आणि हे राईस आहे, पुलाव सॉरी. आणि तिकडे बाकी सुमित हाय कर, हाय कर रे, हाय करा, हाय करा पहिले. हां कसं आहे मग ते. तर जसं तुम्हाला सांगायचं आपल्या शब्दाखाली कोणी जात नाही असं आहे ते आपल्या जवळ. आणि काय तिकडे ये पहिले, तू इकडे येशील पहिले, तू हाय बोलशील. हाय हाय कंटिन्यू पाहत राहा तुम्ही. मित्रांनो हे बा हळदेर आपला बसलेला जेवण करायला. हळदेर नंतर फर्स्ट इयर आणि फर्स्ट इयर नंतर मग सेकंड इयर. कसं झालं मग जेवण? काही चुकी झाली का आमच्याकडून? चुकी नाही झाली, एक नंबर. तुम्ही लहान भावासारखे राहिले आमच्या. आमच्या आठवणींना मग आता तुम्ही गेल्या सकाळ संध्याकाळ दुपार तुझे तर क्षणाला इंद्रे चांगला आहे तुला. धन्यवाद. सेकंड इयर आलेला आहे बस जेवण करायसाठी. बाकी तुम्हाला मेनू बा तुम्ही मेन्यू बा काय आहे बा मेनू दाखव. हे बा हे पुलाव, पोळी, गुलाबजामुन 2-2 असतात पण एक खाल्ल्याने. आणि हे कायची भाजी आहे रे? मिक्स व्हेज नाही व्हेज कोफ्ता. व्हेज कोफ्ता असं काहीतरी. या मित्रांनो मट्टा प्यायला मस्त झालाय मट्टा आमच्या हॉस्टेलचा. आता हा डायलॉग फेमस करणं आपल्याला. दाखवले कसं पितात तर काही 100 वगैरे एक नमुने यार. तरी व्हिडिओ काढले नाही म्हणून सांगा तुम्ही. मट्टा भेटला नाही वाटते, याला मट्टा भेटला नाहीये. आमची फेअरवेल एकदम व्यवस्थित पार भरलेली आहे. फक्त मध्ये थोडंसं भांडण झालं होतं. तुम्हाला भांडणाचं काय माहिती झालं जाऊ द्या. होतोच रे गाणं बंद करणारे कॉपीराइट बसते ना, ठीक आहे. तर आता कसं जाऊ द्या आपण ब्लॉग आता इथे एंड करू. आता जेवण घेऊन काय दाखवत नाही आहे ना की बाबा त्या तुम्हाला सांगू राहिलो मी. आता कसं आहे ब्लॉग इथे एंड करू आपण. मी थकलो आता थोडा. बाकी तुम्ही फेअरवेल तर पाहिली कशी असते, ठीक आहे. कसं मला महिन्याबरोबर म्हणत होते फेअरवेलचा ब्लॉग नाही तुमचा, फ्रेशर्सचा ब्लॉग नाही आहे. आता फेअरवेलचा आता पुढच्या फ्रेशर्सचा टाकू नाही का असं आहे ते. तर मित्रांनो ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. मित्रांनो आपण ब्लॉग एंड केला होता पण कसं राहते काही पोट्टर आहे ते म्हणणार आहे
की बा पोट्टे काय करत नाही असं जसं, तर त्यांच्यासाठी तुम्हाला दाखवून देतो. जे पोट्टे मेस कमिटी मेंबर असतात किंवा मेंटर असते ना, त्यांना दाखवतो काय काय करावं लागतं. ठीक आहे. सगळा बोरायचं जेवण झालेलं आहे, फक्त आम्ही शेवटी 10-12 जण राहिलेलो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो बाहेरचा जो पसारा आहे, तुम्हाला ते बी दाखवतो मी. एक सेकंड. हे बा, हा बाहेरचा जो पसारा आहे, हा पुरा आमच्या पोट्टेला उचला लागते सगळं धुवून घेऊन ते. ठीक आहे. हे पुरं हे पुरे हे बा, हे जे टेबल आहे की नाही, हे टेबल पुरे हे टेबल धुवून घ्यावं लागतं आम्हाला. त्यानंतर हे बा, हे खालचा फ्लोअर पुरे मेज धुवा लागते. इतकं सगळं करावं लागतं. यानंतरही पोरं कसे म्हणतात किंवा पोट्टे काही करत नाही. हे जो करते फक्त त्याला माहिती राहते काय करावं लागतं. बाकी हे फक्त एक सांगा ना तुम्हाला मी, एक फेअरवेल एका साईडला, फेअरवेलच्या बाजूची हे जो मी फेअरवेल पाहिली, पण हे फेअरवेलच्या मागच्या साईड होती की ना कसं. त्यानंतर भांडणं झाली का नाही, तर त्या उत्तर आम्हाला द्यावं लागते सरांना. असा मॅटर आहे तो. काय रे बाबानीस असं असतं ते. तर काही नाही, ते तुम्हाला दाखवतो फक्त. तुम्ही फेअरवेल पाहता, पण फेअरवेलच्या मागची साईड पाहत जा तुम्ही फक्त एन्जॉयमेंट पाहता आमचं. ठीक आहे. त्याच्या मागे जे पोरं जे कार्य करतात आमचे, ते काय काय करतात ते तुम्हाला फक्त एक दाखवलं फक्त मी तुम्हाला. ठीक आहे. बाकी आता ब्लॉग येतो आपण इथे एंड करूया. हा ब्लॉग आवडला असेल, हा ब्लॉग नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. सांगतो मी, इतकं सगळं कोरणे पोट्टे नाव ठेवतात. काय रे बा, ती काय करत नाही. तुम्ही काय करते रे बा. बाय.